तर इथे ना इथे गुढीचं वस्त्र जे आहे ना ते वेगळ्या टाईपमध्ये इथे आणलेलं आहे आतेने. तर इथे ना प्रॉपर गाठ मारावी लागते नाहीतर हवेने खाली पडू शकतो. फायनली आता गुढी इथे उभारण्यात आलेली आहे आपल्या घरी आणि हे आपलं हे घर. तर मंडळी हे बघा इथे आपल्या वाड्यावर सुद्धा घरोघरी इथे गुढी उभारण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर ना इथे समोर ना इथे आपल्याला आवाज ऐकायला येतोय ना तर इथे पूजा आहे. तर इथे गुढीला सुद्धा इथे नैवेद्य ठेवण्यात आलेला आहे. नमस्कार मंडळी, मी चव्हाण तुमचं सहज स्वागत करतो माळू चॅनलच्या चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 19 मार्च 2026 रोजी आज मी आहे मालवणमध्ये आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज गुढीपाडव्यानिमित्त मालवणमध्ये असल्यामुळे ना आमच्या घरी गुढीपाडवा कशा प्रकारे साजरा केला जातो ना ते पाहूया. चला. तर मंडळी आता आपण आहोत घराच्या बाहेर आणि घराच्या बाहेर ना इथे गुढी इथे धुवून घेतलेली आहे आणि भाऊजींच्या घरातली ही गुढी आहे, त्यांच्या घरातली ही पण आहे. ते व्यवस्थित आपण एकावर एक ते ठेवलेले आहेत म्हणजे इथे खुर्चीवर आणि त्याच्यावरती मस्तपैकी धुवून घेतो आहे. त्यानंतर पुसून घेत आहेत काका आणि त्यानंतर प्रत्येकाच्या घरावर ना इथे दिसत आहेत ना ते आपापल्या गुढी लावतील. मग आपलं घर इथे आहे तर इथे आपण लावणार आहोत. तर इथे आता आपण गुढीची तयारी इथे चालू झालेली आहे आणि त्याला कळश, त्यानंतर इथे कडुलिंबाचा पाला, त्यानंतर इथे आंब्याचा टाळ इथे बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे चाफ्याची इथे माळ टाकतोय आपण. तर इथे ना इथे गुढीचं वस्त्र जे आहे ना ते वेगळ्या टाईपमध्ये इथे आणलेलं आहे आतेने. आता आपण ना गुढीवरती इथे कलश लावतोय. इथे ना प्रॉपर गाठ मारावी लागते नाहीतर हवेने खाली पडू शकतो. हो, तांब्या पडू शकतो. मंडळी ना हे आपलं घर आहे आणि इथून मालवणची बाजारपेठ इथे चालू होते आणि आपलं बाजारपेठेमध्येच घर आहे. तर आपल्या घराच्या वरती नैसला चढलेला आहे म्हणजे कौलातून ती गुढी काढायची आहे आपल्याला आणि आतमध्ये टाकायची आहे. ही काठी आपली त्याच्या आधी काकाने कुठच्या साईडला टाकायची आहे ना गुढी तिकडची काढून घेतलेली आहे दादाने. तर ही काठी आतमध्ये जाईल काढलेल्या कौलांमध्ये हे बघा आणि आपण तिथे आपण पूजा करणार आहोत. तर ही बघा गुढी आपली रेडी झालेली आहे. तर आतमधून बांधून घेतो आपण इथे वाशाला. फायनली आता गुढी इथे उभारण्यात आलेली आहे आपल्या घरी आणि हे आपलं हे घर. तर इथे आपण आता पूजा करणार आहोत. ही ती जागा आहे आणि इथे पाट ठेवलेले आहेत, रांगोळी काढण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे चाफ्यांचा फुलांचा इथे हार घालण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे आंब्याचा टाळ सुद्धा आहे बांधण्यात आलेला आहे. तर इथे आता पूजा चालू आहे.
वरदाय महालक्ष्मी तर इथे ना पूजा संपन्न झालेली आहे आणि इथे गोड पदार्थ म्हणून इथे गुळ आहे आणि आपलं नवीन इथे पंचांग गुढीपाडव्यानिमित्त इथे त्याचीसुद्धा पूजा करण्यात आलेली आहे. ही आमची गुढी. मंडळी इथे आपल्या घराकडची इथे गुढी उभारण्यात आलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो की आपल्या वाड्यावरती आणि आपल्या घरासमोर जेवढी काही घरं आहेत ना त्यांच्या गुढी घरोघरी उभारलेल्या आहेत ते कशा प्रकारे आहेत ते चला. तर मंडळी हे बघा इथे आपल्या वाड्यावर सुद्धा घरोघरी इथे गुढी उभारण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ना इथे समोर ना इथे आपल्याला आवाज ऐकायला येतोय ना ते इथे पूजा आहे. दरवर्षी एकता मित्रमंडळाकडे इथे पूजा असते बघा आणि इथे सुद्धा आहे गुढी उभारण्यात आलेली आहे. ह्या घरात सुद्धा उभारण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे घरोघरी इथे नववर्षाचं स्वागत इथे करण्यात येत आहे बघा. घोडे कोल्हापूर येथील मर्दानी खेळ आकर्षक वेशभूषा स्पर्धेसह अनेक सामाजिक संस्था तरुण तरुणी आबाल वृद्ध स्त्री पुरुष पारंपरिक वेशभूषेमध्ये या शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहेत. आपणही या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन भगव्या उत्साहात नवीन वर्षाचं जल्लोषित स्वागत करूया. आता वेळ झाली आहे गाणं घालायची आणि त्यानंतर दाखवण्यात असते नैवेद्य. ते कशा प्रकारे दाखवते ना चला. तर हे आपली देवखोली आहे आणि देवखोलीला इथे जमलेले आहेत घरातले सगळे मंडळी इथे गाण्याला. निर्माण होणे माझ्या समर्था त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या मुलाबाळा असतात आपली शाळेत वगैरे माझ्या समर्था त्यांची विद्या आपले ज्ञान देऊन त्यांच्या आनंदी आनंद करून सगळं सगळ्यात सुख समाज. तर इथे नैवेद्य दाखवतोय आपण घरच्या देवाला. तर इथे गुढीला सुद्धा इथे नैवेद्य ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे तुळशीला आपण नैवेद्य ठेवतोय. तर या ठिकाणी हा नैवेद्य आहे ना तो गाईचा आहे. जेव्हा आपल्याकडे गाय येईल तेव्हा हा देण्यात येईल. त्याच्या आधी याची पूजा करतायत ते बघा. आता आपण सगळे घरातले मंडळी इथे जेवतोय आणि जेवणाचा मेनू आहे उसळ आहे, इथे फ्लॉवरची भाजी आहे, रस आहे, त्यानंतर पुऱ्या आहेत, घावणे आहेत, श्रीखंड आहे आणि इथे हा रससुद्धा आहे आणि वरण भात आजचा मेनू आणि घरातले सगळे मंडळी सोबत आजचं हे जेवण. तर मंडळी ना इथे गाईचा नैवेद्य देण्यात येतोय. मालवणमध्ये गाय आहेत, क्वचित आहेत. रस्त्यावर येताना नाही दिसत पण कसे सगळेच जण सणापाण्याला इथे काही ना काही येतात त्यामुळे त्यांची इथे बोटं भरतात. पण मी येताना मुश्किल आहे. एखाद दुसरी आली रस्त्यावर तर आपल्याला भेटून जाते. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि 5 वाजता आपल्या घरावरची गुढी जी बांधलेली होती ना ती आता आपण खाली उतरवतो आहे. चला बघूया कशा प्रकारे आहे. हे बघा दोन्ही काका घरावरचे गुढी इथे खाली आणतोय. तर जी आपण काठी काढलेली ती आपण ठेवतोय व्यवस्थित पाठीमागे. आपल्या मालवणमध्ये ना इथे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त आणि हिंदू नवीन वर्षाच्या निमित्त शोभायात्रा निघते. ती शोभायात्रा कशा प्रकारे आहे ना तुम्हाला दाखवतो. तर आता शोभायात्रा इथे भरण नाक्यावरून इथे आलेली आहे.
या बघ गणपती बघा मित्रांनो. मंडळी आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर आता आपण आहोत मालवणमध्ये आणि मालवणमधली गुढीपाडवा आणि नववर्षाचे स्वागत म्हणजे मालवणमधली जी शोभायात्रा असते ना ती कशा प्रकारे आहे तुम्ही पाहिलं असेल. तर हा होता छोटासा व्हिडिओ आमच्या घरी गुढीपाडव्याचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.